नमस्कार मित्रांनो, मी श्री पुराणिक स्वागत करतो आपल्या सर्वांचे आठवणींची मंजळ या चॅनलमध्ये. आज आपल्या भेटीला घेऊन आलो एक अशी अनोखी गोष्ट, जी गोष्ट करण्यामागचा माझा उद्देशही तसा खास आहे. खरं तर ही गोष्ट बनवण्यासाठी मला माझ्या लहान मुलाने प्रेरित केले. कारण एके दिवशी अचानक त्याने मला विचारले, बाबा बाबा कर्म म्हणजे काय असतं नक्की? आजी मला रोज गोष्ट सांगून झाली की कर्म करा असं का म्हणते? मित्रांनो, माझ्या मुलाचे हे शब्द ऐकून मला ही कल्पना सुचली आहे. आणि ही गोष्ट त्याला सांगता सांगता माझ्या डोक्यामध्ये आली आणि मी तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. या गोष्टीची सुरुवात होते एका छोट्याशा गावापासून. हे गाव छोटंसं जरी असलं तरी अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. गावाची लोकसंख्या तशी फारच कमी आहे. या गावातील लोक एकदम साधे आणि सरळ आहेत. अशाच या गावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत होतं. कुटुंबामध्ये गोपाळ, त्याची बायको वसुधा आणि त्याची एक तरुण मुलगी सरिता हे तिघच राहत असत. त्यांचं घर हे गावापासून थोडंसं आड जागी होतं. कारण त्यांच्या घरापासून मैलभरच्या परिसरात कोणा दुसऱ्याचं घर नव्हतं. तसं हे कुटुंब सर्वसाधारणपणे सधन होतं. पण काही दिवसांपूर्वी अचानक घराच्या मालकाच्या तब्येतीमध्ये बिघाड झाला. त्याचा दवाखान्याचा खर्च वाढला होता, जो यांच्या खिशाला परवडणारा नव्हता. म्हणून नाईलाजास्तव त्यांनी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं, ज्यात त्यांनी स्वतःचं राहतं घर आणि 9 एकर असलेली शेतजमीन गहाण ठेवली होती. आणि याच कारणामुळे आता मात्र त्यांची परिस्थिती एकदम हालाकीची झाली होती. त्यांची परिस्थिती इतकी हालाकीची झाली होती की त्यांनी जर काम केले तरच त्यांना पैसे मिळत आणि त्यातून त्यांचे रोजचे पोट भागायचे. आणि अशा हालाकीच्या परिस्थितीमुळे गोपाळाला दारूचे व्यसन लागले होते. असेच एके दिवशी तो आणि त्याची बायको सकाळी सकाळी घराच्या अंगणामध्ये काहीतरी काम करत बसले होते. काम करत असताना अचानक त्यांच्यासमोर एक गारुडी डमरू वाजवत आला. गारुडी त्या दोघांसमोर उभा राहिला आणि भाकीत करू लागला, आता लवकरच तुमच्या घरी लक्ष्मीचा वास होणार आहे. लक्ष्मी तुमच्या घरची वाट बघत आहे. आता तुमचे दिवस बदलणार आहेत. त्याचे हे शब्द ऐकून शेतकरी थोडा हसला आणि म्हणाला, काय आमची चेष्टा करतोयस? असा अचानक आमच्याकडे काय होणार आहे की ज्याने आमची परिस्थिती बदलून जाईल? तुला जर आमच्यावर कृपाच करायची असेल तर एक काम कर, येथून निघून जा. कारण तुला देण्यासाठी आमच्याकडे काही दान किंवा पैसे नाही आहेत. आम्ही आमचे पोट रोज कसे बसे तरी भरत आहोत आणि आता तू आमच्याकडे आमची मस्करी करायला आलायस. पण तरीही गारुडी त्याला परत एकदा सांगतो, दादा, तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे आणि तुझे असे बोलणे लक्ष्मीला नाराज करेल. तू असाच वागलास तर लक्ष्मी निघून जाईल. अरे माझं ऐक, लक्ष्मी ही तुझीच आहे. ते फक्त तुला ओळखता आलं पाहिजे. ती तुझ्याकडेच थांबेल. त्याच्यासाठी तू प्रयत्नशील राहिला पाहिजेस. कारण लक्ष्मी ही चंचल असते, ती कधीही जाऊ शकते. त्याचं हे सर्व बोलणं शेतकऱ्याची मुलगीही ऐकत होती. सरिता तशीही स्वभावाने फटकळ होती, त्यामुळे ती त्याला हाकलून लावते. गारुडी मात्र चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवून तेथून निघून जातो आणि जाता जाता बोलत जातो, लक्ष्मी लवकरच घरी येईल, तिला जाऊ देऊ नका. कदाचित त्या गारुड्यालाही त्यांचं दुःख बघावलं नसेल, म्हणून तो त्यांना काही वाईट न बोलता तेथून निघून जातो. तो गारुडी तेथून निघून गेल्यावर हे सर्वजण आपापल्या कामाला परत लागतात. काही वेळानंतर त्यांच्याकडे एक परगावी माणूस येतो. तो कपड्यावरून श्रीमंत आणि कुठल्या तरी शहरातून आलेला वाटत असतो. कोणी काही बोलणार तोच
तो माणूस त्यांना प्यायला पाणी मागतो. सरिता त्याला आतून पाणी आणून देते. पाणी पिऊन झाल्यावर गोपाळ त्याला विचारतो, या गावामध्ये तुम्ही नवीन दिसत आहात. आपल्याला कधी या गावात पाहिलेले आठवत नाही. कोणत्या कामामुळे आपण इकडे आला आहात? तो माणूस त्यांना सांगायला सुरुवात करतो, माझं नाव शरद आहे. मला असं गावं हिंडायला खूप आवडतं. मी असे गावागावात जातो आणि गावातले निसर्ग आणि त्याचे सौंदर्य मी माझ्या डायरीमध्ये उतरवायचा प्रयत्न करत असतो. हा माझा एक छंदच आहे. खरं तर मला तुम्हाला अजून एक विनंती करायची आहे. मला आता पुढच्या गावात जायचे आहे, पण मी जर आत्ता निघालो तर खूप रात्र होईल आणि मला इकडचे काही रस्तेही माहीत नाहीयेत. त्यामुळे आपली काही हरकत नसेल तर तुम्ही मला इथे राहायची परवानगी देऊ शकता का? मी तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही. त्याचे हे शब्द ऐकून गोपाळ आणि त्याची बायको वसुधा एकमेकांकडे चिंतेच्या नजरेने बघतात. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता ओळखून लगेच तो माणूस बोलतो की तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला मी काही कष्ट देणार नाही. मला माहिती आहे, अशा एकदम परक्या माणसांनी जर तुम्हाला राहायची परवानगी विचारल्यावर तुम्हाला थोडीशी भीती वाटलीच असेल. यावर गोपाळ थोडासा हसतो आणि म्हणतो, भीती? कसली भीती? आमच्या घरापासून मैलभरच्या अंतरावर तुला शोधूनही कोणी सापडणार नाही. इथे आसपास कोणीही राहत नाही. आम्ही रोज येथे जंगली जनावरांपासून आम्ही स्वतःला सुरक्षित ठेवत असतो. त्यांचीच आम्हाला काही भीती वाटत नाही तर तुझी भीती काय वाटेल? आणि जर तू काही दगाफटका केलास किंवा तशी काही वेळ आली तर आम्ही तुला इथे मारून कुठे पुरले तर कुणाला कळणार देखील नाही. खरं तर आम्हाला तशी काहीच भीती नाहीये. आम्ही आहे गरीब माणसं. रोज जेमतेम आमचं पोट भरण्यासाठी कष्ट करत असतो. त्यातून अजून कुठल्या तिराईत व्यक्तीची जबाबदारी आम्ही घेऊ नाही शकत. आणि हीच चिंता खरं तर आम्हाला दुःख देऊन जाते. गोपाळचे हे बोलणे ऐकून त्या नवीन आलेल्या शरदला देखील वाईट वाटते आणि माणुसकीच्या नात्याने तो राहण्यासाठी काही पैसे देऊ करतो. पण ते गोपाळला मात्र कुणीतरी कानफटीत मारल्यासारखं वाटतं. कारण तो गरीब जरी असला तरी स्वाभिमानी असतो. त्यामुळे तो पैसे घेण्यासाठी नकार करतो. त्याला सांगतो, आम्हाला अजून लाजवू नका. आमची परिस्थिती समजून घ्या आणि कदाचित तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला अजून मोठं गाव मिळेल आणि तुम्हाला तिथे राहण्याची उत्तम सोय होईल. आमच्या गरिबाच्या घरात तुम्हाला काही नाही मिळणार. इथे तुमची गैरसोयच होईल. खरं तर शरदलाही खूप कंटाळा आलेला असतो. दिवसभर प्रवास करून त्याचं अंग भरून आलेलं असतं. म्हणून नाईलाजास्तव तो केविलवाण्या स्वरात परत त्यांना विनंती करतो, हे बघा, मी समजू शकतो तुमची परिस्थिती, परंतु कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मी कुठलाही त्रास देणार नाही. तुम्ही जे बनवाल त्यातलंच थोडंसं मला दिलं तरी चालेल. तक्रारही नाही करणार. तसाही मी अनाथच आहे. थोडा वेळ तुमच्यासोबत राहिलं तर एका कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंदही मला मिळेल. तुम्ही खरंच खूप साधी माणसं आहात आणि कोण जाणे, मला तुमच्यासोबत एक छान कनेक्शन झाल्यासारखं वाटतंय. सरिता त्याचं हे बोलणं ऐकून म्हणते, आम्हाला लाडीगोडी लावू नका. आमच्याकडे काही नाही मिळणार आहे. तशी वसुधा लगेच तिला गप्प करते. शरदचा तो केविलवाणा चेहरा आणि त्याची काळजी बघून नवरा बायको एकमेकांकडे बघतात आणि एकमेकांना इशारा करत त्याला इथे राहायची परवानगी देतात. त्याची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था ते करतात. अशा प्रकारे ती रात्र निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जेव्हा शरद आळस देत बाहेर येतो तेव्हा वसुधा कपडे वाळत घालत असते. तो वसुधाला म्हणतो की सकाळी सकाळी मला चहा प्यायची सवय आहे आणि मला चहाची तलबही झाली आहे. कृपया आपण मला चहा करून देऊ शकता का? त्याचा हा प्रश्न ऐकून वसुधाला थोडेसे वाईट वाटते आणि आतून लाजल्यासारखंही वाटतं. पण ती स्वतःला सावरत त्याला सांगते की आम्ही गरीब माणसं आहोत. चहाला लागणारी साधी चहापत्ती सुद्धा आमच्याकडे उपलब्ध नाही आहे. गोपाळ हे सर्व ऐकतो आणि वसुधाला लांबूनच म्हणतो, हे पाहुणे लांबून आपल्याकडे आले आहेत,
त्यांना असं नाराज नको करू. चहासाठी चहापत्ती मी घेऊन येतो. हे ऐकून शरदला खूप वाईट वाटत असतं. त्याचं मन भरून येतं. मग पुढचा मागचा विचार न करता शरद सरळ आपल्या खिशातले काही पैसे काढून गोपाळकडे देतो आणि म्हणतो, यातून तुम्ही चहापत्तीही घेऊन या आणि उरलेले पैसे हे मला नाही दिले तरी चालेल. गोपाळला एकदम अवघडल्यासारखं होतं, पण काही इलाज नसल्याकारणाने तो ते पैसे घेतो आणि चहापत्ती आणायला जातो. तोपर्यंत वसुधा आपल्या मुलीला गाईचे दूध काढून आणण्यास सांगते. सरिताने या सर्वांचे बोलणे ऐकलेले असते. वडील चहापत्ती आणायला जात असताना सरिता हळूच बाबांकडे जाते आणि म्हणते, येताना उरलेल्या पैशातून माझ्यासाठी चिंचेचे चॉकलेट घेऊन या. तशी आई सरिताकडे थोडे रागाने बघते, पण सरिता हा निर्लज्जपणा दाखवत बाबांना परत एकदा बजावून सांगते, येताना माझ्यासाठी चॉकलेट नक्की आणा. थोड्या वेळाने गोपाळ चहापत्ती घेऊन येतो आणि सरिता सगळ्यांसाठी चहा तयार करते. चहा पिता पिता शरद चहाचे कौतुक करतो आणि पुढे शरद म्हणतो की आज माझं अंग खूप दुखत आहे. माझी तब्येत मला जरा बरी वाटत नाहीये. आपली काही हरकत नसेल तर आजचा दिवस मी इथे घालवू शकतो का? असा प्रश्न विचारताच सरिता जरा खोचट नजरेने त्याच्याकडे बघते आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटते. त्यावर वसुधा म्हणते की तू आम्हाला खूप भला माणूस वाटतो आहेस. मी तुला माझ्या मुलाच्या जागी बघते. हे ऐकून दोघांचे डोळे थोडे पाणावतात आणि नकळत त्याला समजते की आजही आपण इथे राहण्यास काही हरकत नाही. चहा पिऊन झाल्यावर वसुधा आणि गोपाळ काही सामान आणण्यासाठी बाहेरगावी जाणार असतात. तसा बाजार हा त्यांच्या घरापासून लांब असल्या कारणाने त्यांना यायला उशीर होणार होता. म्हणून ते जेवण करून जायचा विचार करतात. तेवढ्यात तिथे सावकार येतो. सावकाराला बघून वसुधा पाहुण्याला लांब जायला सांगते. ती शरदला म्हणते, बाळा, सावकाराने जर तुला इथे बघितले तर तो त्याचे वेगळे अर्थ काढेल. त्यामुळे कृपया तू थोडा वेळ लांबच राहा. तो गेला की मी तुला सांगेल. सावकार तसा तावातावत घरी येतो आणि आल्या आल्या गोपाळाला खूप काही बोलायला चालू करतो. तो गोपाळाला म्हणतो, तू काय माजलायस का रे? 3-4 दिवस झाले तू शेतावर आला नाहीस, काही काम करत नाहीयेस. असे केलेस तर तू माझे पैसे कसे काय फेडणार आहेस? आणि आता मला एकही कारण न देता आत्ताच्या आत्ता कामावर चल. तू शेतात काम केलं नाही तर शेतात पिकणार काय? आणि जर काही पिकलं नाही तर मी काय दगडं खाऊ? नवऱ्याला असं बोललेलं वसुधाला सहन नाही होत. ती सावकाराला खडे बोल सुनावते. ती म्हणते, ही जमीन आमच्या मालकीची आहे. तू काय आत्तापासूनच ती स्वतःची समजू लागलास की काय? पैशाची गरज होती म्हणून आम्ही तुझ्याकडे ती घाण ठेवली आहे. तेव्हा बोलताना जरा जपून बोलत जा. वसुधाचे बोलणे ऐकून सावकार जरा बिचकला. सावकाराची सरितावरही वाईट नजर होती. तो सरिताशी जरा लगड करणार तो सरिता नाक आणि तोंड मुरडत तिथून निघून गेली. आता सावकाराचाही जरा अपमान झाल्यामुळे सावकार तिथून निघून जातो. म्हणून सरिता शरदला घरी बोलावते. शरद जरी लांब उभा असला तरी त्याला सर्व बोलणे ऐकू येत होते. घरी येताच त्याने गोपाळ आणि वसुधाला विचारले की कोण होता हा आणि असे किती पैसे तुम्ही त्याच्याकडून घेतले आहेत? पुढे शरद म्हणाले की माफ करा, मी एक परका व्यक्ती आहे. खरं तर मला यात बोलण्याचा काही अधिकार नाही, पण मला तो खूप लोभी आणि वाईट माणूस वाटला. गोपाळ त्याला सगळी हकीकत सांगतो. शरदला आता त्यांच्यासोबत एक कनेक्शन जाणवत असतं. म्हणून माणुसकीच्या नात्याने शरद आपली पैशांची बॅग त्यांच्यासमोर उघडतो. ती उघडी बॅग बघून त्या तिघांचे डोळे फिरतात, कारण त्यात खूप सारे पैसे आणि दागदागिने असतात. शरद म्हणतो, कृपया आपण संकोच न करता यातील पैसे घेऊन त्या सावकाराला द्या. ही माझी कष्टाची कमाई आहे आणि ती तुम्हाला द्यायला मला आवडेल. पैसे काय मी परत मिळवेलच. पण वसुधा आणि गोपाळ हे दोघेही या गोष्टीसाठी नकार देतात आणि त्याला त्याची बॅग बंद करून आत नेऊन ठेवायला सांगतात. आता जेवायची वेळ झाली होती म्हणून सगळेजण जेवण करायला बसतात. जेवण झाल्यावर वसुधा आणि गोपाळ ठरल्याप्रमाणे बाजारात जायला निघतात. जाताना वसुधा आपल्या मुलीला काहीतरी सांगत असते आणि शरदही त्या दोघांच्या शेजारीच थोड्या दूर अंतरावर उभा असतो.
तेवढ्यात छतावरून एक पाल सरिताच्या अंगावर पडते. सरिता घाबरून ती पाल झटकते आणि ती पाल जाऊन शरदच्या हातावर पडते. शरद गडबडीने आपला हात झटकून त्या पालीला पळवून लावतो. हे बघून वसुधा जरा काळजीत पडते, कारण ती अपशकुन या गोष्टीला मानत असते. ती लगेच सरिताला सांगते की तुझ्या अंगावर पाल पडली आहे, हा अपशकुन आहे, तू पटकन जाऊन आंघोळ करून ये. तसेच ती पाहुण्याकडे बघत त्यालाही तेच सांगते. पाहुण्याला थोडा प्रश्न पडलेला असतो. वसुधा ते ओळखतेच आणि त्याला पुढे सांगते की आमच्याकडे अंगावर पाल पडणे याला अपशकुन म्हणतात. असा अपशकुन झाला की आम्ही आंघोळ करतो, तेव्हा कृपया तुम्ही आंघोळ करून घ्यावी. तो पाहुणा आईला शब्द दिल्याप्रमाणे ते सर्व कबूल करतो आणि आंघोळ करायला जातो. गोपाळ आणि वसुधा ठरल्याप्रमाणे घराबाहेर पडतात. सरिता आंघोळ करत असते आणि आंघोळ करताना नकळत तिच्या डोक्यात गारुडीने सांगितलेल्या गोष्टींचे चक्र चालू होते. तिला गारुड्याचं म्हणणं आता पटायला लागलेलं असतं. आता दोघांचीही आंघोळ झालेली असते. सरिता स्वतःचं आवरून बाहेर येते तेव्हा शरद केस विंचरत असतो. सरिता आता त्याच्याशी बोलायला जाते. ती म्हणते, माफ करा, तुम्हालाही परत आंघोळ करायला लागली. त्यावर शरद म्हणतो, मला आंघोळ करायला आवडतं. बाहेरगावी सतत राहत असतो, त्यामुळे मिळेल त्या पाण्यात मिळेल तेव्हा आंघोळ करणं हेही मला आवडतं. सरिताच्या डोक्यात गारुडीने सांगितलेल्या गोष्टींचे चक्र चालूच असतं. ती त्याच्याशी जरा जवळीक साधण्याच्या हेतूने चर्चा चालूच ठेवते. पुढे ती त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड विचारते. त्यावर तो म्हणतो की माझी अशी कोणी खास फॅमिली नाही, त्यामुळे मी मुक्त आणि स्वच्छंदपणे गावोगावी हिंडत असतो आणि माझी बरीचशी संपत्ती माझ्यासोबत घेऊनच मी फिरत असतो. त्यामुळे माझा स्वतःचा असा स्थायी काही नाही आणि मला तुमची ही फॅमिली खूप आवडली आहे. थोड्या वेळाने जेव्हा संध्याकाळ होत आलेली असते, शरद सरितापाशी जातो आणि तिची माफी मागतो, कारण शरदला असं वाटतं की मी यांच्या कौटुंबिक गोष्टीत बोललेलं सरिताला आवडलं नाही. तो तिला म्हणतो, सकाळी मी जरा जास्तच बोललो, पण त्यावेळी मला काही सुचलं नाही. त्याचं म्हणणं थांबवत सरिताच म्हणते, नाही, माफी मागू नका. तुम्ही जे काही केलं त्यावरून मला तुमची नियत कळाली आहे. तुम्ही एक चांगले माणूस आहात. त्यांचं बोलणं चालूच असतं तेवढ्यात समोरून गोपाळ आणि वसुधा येतात. आता बऱ्यापैकी रात्र झालेली असते. वसुधा शरदला म्हणते की आज आम्ही नाचणीची भाकरी आणि पिठलं करणार आहोत. तुम्हाला आवडेल ना? त्यावर तो हो चालेल ना असं म्हणतो खरा, पण सरिताला त्याची अडचण कळते. सरिता म्हणते, आपल्याला काही अजून वेगळं हवं होतं का? शरद म्हणतो की मला आज चिकन खायची खूप इच्छा झाली आहे, पण असू द्या, तुम्ही जे बनवलं आहे ते मी खाईल. असं म्हणत तो दुसऱ्या खोलीत जायला निघतो. गोपाळ हे सगळं ऐकत असतो आणि तो वसुधाला म्हणतो, अरे या मुलाची जर एवढी इच्छा आहे तर करूयात ना चिकन. मला सांग काय काय लागतं ते, येतो मी घेऊन सगळं. खरं तर वसुधाही तयार होते. शरद आनंदाने एक 500ची नोट काढून गोपाळकडे देतो आणि म्हणतो, कृपया आपण याचा वेगळा अर्थ काढू नये. ही माझी इच्छा आहे की मी काहीतरी तुम्हाला द्यावं. आता तसं मी काही आणलेलं तर नाहीये, पण हीच एक माझ्याकडून छोटीशी भेट समजा आणि याचा स्वीकार करा. गोपाळच्याही डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. गोपाळ ते पैसे घेतो आणि चिकन आणण्यासाठी जातो. गोपाळ बाहेर पडणार तेवढ्यात शरद त्याला थांबवतो. गोपाळ विचारतो, तुम्हाला अजून काही हवं आहे का? नाही, माझ्या पोटात कसं तरी होत आहे. मला जरा जागा सांगता का की मी हलके व्हायला कुठे जाऊ शकतो? गोपाळ हसतो आणि त्याला म्हणतो, त्या दाराने मागे जा. रानामध्ये जाताना एक टमरेल पण घेऊन जा. सरिता शरदला रानात जाताना बघते आणि संधीचा फायदा घेऊन लगेच आईपाशी तिच्या डोक्यात चालू असलेले चक्र सांगायला सुरुवात करते. ती म्हणते, तुला आठवते का आई, काल आपल्याकडे गारुडे आला होता आणि काय सांगून गेला? आपण त्याला हलक्यात घेतलं, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरेच लक्ष्मी आपल्या घरी चालून आली आहे, या पाहुण्याच्या रूपात.
सकाळी तू बघितलंस ना, त्याच्या बॅगमध्ये खूप सारे पैसे आणि दागदागिने होते जे त्यांनी आपल्याला देऊ केले. मला तर वाटते की हे पैसे हे त्याचे स्वतःचे नाहीयेतच मुळी. असे कोणी आपले पैसे इतक्या सहजपणे कोणाला देऊ शकतो का? तुला आठवते, गारुडी हेही म्हणाला होता की लक्ष्मी तुमच्याकडे येईल, तिला जाऊ देऊ नका. मला वाटते देवाने आपल्याला ही संधी दिली आहे, याचा आपण वापर केला पाहिजे. हे ऐकून वसुधा जरा गोंधळलेली होती. तिला सरिताचे बोलणे पटले तर होते, पण कळत नव्हते. वसुधा म्हणाली, नेमकं तुला काय म्हणायचंय? सरिता सांगते, मला तर हा कुणीतरी चोर किंवा लबाड वाटतो आहे. याचे पैसे आपण आपल्यासाठी वापरले पाहिजेत. याच्याकडे खूप सारे पैसे आहेत, ज्याने आपलं कर्जही मिटेल आणि आपण सुखासमाधानाने राहू शकू. म्हणजे तुझ्या डोक्यात काय चाललंय नेमकं? सरिता पुढे सांगत असते, आपण याला मारलं पाहिजे आणि याची बॅग आपल्या ताब्यात घेतली पाहिजे. वसुधा मात्र घाबरते. तिला असे काही करायचे धाडसच होत नसते. तेवढ्यात तिथे गोपाळ येतो. त्याने या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि आता त्यालाही ते पटायला लागलेलं असतं. तोही सरिताच्या प्लॅनमध्ये सामील होतो. पुढे तो वसुधाला म्हणतो, तुम्ही जेवणाची तयारी सुरू करा, पुढे काय करायचं ते मी बघतो. असे म्हणून तो घराबाहेर पडतो आणि सरळ दारूच्या गुत्थ्यावर येतो. इकडे सरिता आईचे कान भरतच असते. आता या तिघांचाही शरदला मारायचा प्लॅन पक्का झालेला असतो, कारण हे तिघेही रोजच्या त्रासाला कंटाळलेले असतात. असे विचार डोक्यात घेऊन त्या दोघेही जेवण बनवायला सुरुवात करतात. आता बराच वेळ गेलेला असतो, तरीही गोपाळचा काही पत्ता नसतो. सरिताची मात्र चलबिचल चालूच असते. तिला राहवत नाही. ती स्वतः हातात चाकू घेऊन त्याला मारायच्या उद्देशाने उठते. वसुधा तिला थांबवत म्हणते, थांब, त्याला जर मारायचंच आहे तर आपण बिना खून खराब्याचंही मारू शकतो. सरिताला तिचं बोलणं नीटसं कळत नाही. ती विचारते, म्हणजे काय करायचं? वसुधा सांगते, आपल्या घराच्या मागे विषारी वनस्पती आहेत. आपण अनायचं जेवण तर बनवलेलंच आहे, मग त्या विषारी वनस्पती यामध्ये मिक्स करून त्याला खायला घालू. म्हणजे आपले हातही खराब होणार नाहीत आणि आपलं कामही होईल. सरितालाही तिचं म्हणणं पटतं. दुसरीकडे गोपाळ दारूचे ग्लासवर ग्लास पीत बसलेला असतो. इकडे सरिता आणि वसुधाने त्याच्या जेवणात विष कालवून ते ताट वाढून ठेवलेलं असतं. वसुधा त्याला आवाज देणार, तोच कुणीतरी दरवाजावर आल्याचा आवाज येतो. कोण आले हे बघायला सरिता दरवाजावर जाते. सरिता दरवाजावर आल्यावर थोडी घाबरते, कारण दारावर पोलीस आलेले असतात. ती लगेच आईला आवाज देऊन बोलवते. पोलिसांना बघून वसुधालाही घाम फुटलेला असतो. ती घाबरत घाबरतच पोलिसांना विचारते की यावेळी आपण इथे कसे काय? काही काम होतं का? तो पोलीस वसुधाला म्हणतो, गावामध्ये राणप्पांकडे चोरी झाली आहे. तो चोर इकडे आला होता का काय हे विचारण्यासाठी आम्ही आलो आहोत. हे सांगत असतानाच पोलिसांनाही वसुधाने केलेल्या जेवणाचा खमंग वास येतो. फिरून फिरून त्यांनाही भूक लागलेली असते. ते वसुधाला खायला वाढण्याचा आग्रह करतात. पोलीस असण्या कारणाने वसुधालाही त्यांना नाही म्हणता येत नाही. पोलीस आतमध्ये येतात तेव्हा ते वाढलेलं ताट बघून ते त्याला हात लावणार, तोच वसुधा ते ताट पटकन उचलते आणि म्हणते, थांबा साहेब, हे माझं उष्ट ताट आहे, मी तुम्हाला दुसरं ताट वाढून आणते. लगबगीने दोघी आतमध्ये जातात आणि ते विषारी वाढलेलं ताट वसुधा घाबरून अंगणात फेकून देते. वसुधा पोलिसांना नवीन ताट वाढून आणते. दोघेही पोलीस जेवतच असतात. तेवढ्यात त्या फेकलेल्या ताटातील अन्न वसुधाच्या घरातील कुत्रा खाऊन टाकतो आणि दरवाजासमोर येऊन आडवा पडतो. पोलीस जेवण झाल्यावर बाहेर पडताना त्यांना तो निश्चित पडल्यासारखा कुत्रा दिसतो. ते काही विचारणार, तो सरिता म्हणते, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तो खूप आळशी आहे, रोज जेवण झालं की असाच झोपतो. हे ऐकून ते पोलीस हसत हसत पुढे निघून जातात. आता सरिता
आतमधून शरदला जेवायला बोलवते. वसुधा त्याला जेवायला वाढते. तो जेवण करत असतो तोपर्यंत सरिता मेलेल्या कुत्र्याला घराच्या मागे अंगणात पुरण्यासाठी नेते. सरिता तिचे काम संपवून परत जेव्हा घरी येते तेव्हा बघते की शरद हा जेवण करून निवांत झोपला आहे. ती आईवर रागावते. म्हणजे तू याला विष कालवलेले जेवण दिलंच नाहीस ना? वसुधा रडत रडतच पोरीला म्हणते की मी पोलिसांना घाबरले होते, माझी हिंमत नाही झाली. सरिताचा मात्र संताप अनावर झालेला होता. ती पुढचा मागचा विचार न करता सरळ स्वयंपाकघरातून एक चाकू घेऊन येते. वसुधा तिला अडवण्याचा प्रयत्न करते, पण सरिता काही ऐकत नाही आणि हळूच धक्क्या पावल्याने शरदच्या रूममध्ये जाते. त्याच्या तोंडावर हात ठेवून गळ्यावरून चाकू फिरवते. दुसरीकडे गोपाळ पिऊन एकदम टल्ली झाला होता. एवढी जास्त दारू त्याने आजवर कधीही पिलेली नसते, कारण त्याच्याकडे कधी एवढे पैसेच नसतात. त्याला असं अनावर झालेलं बघून गुत्थ्यावर काम करत असणारा रमेश त्याला अडवतो, पण गोपाळ त्याचंही ऐकत नाही. या उलट गोपाळ त्याला अजून एक ग्लास देण्याची मागणी करतो. रमेश त्याला म्हणतो, मला माहिती आहे तुमच्याकडे आज एवढे पैसे कुठून आले आहे, कारण तुमच्या घरी एक पाहुणा आला आहे. हे ऐकून गोपाळला धक्काच बसतो आणि तो त्याला विचारतो, आमच्या घरी पाहुणा आला आहे तुला कसं माहिती? रमेश त्याला सांगतो की आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही ही दारू सोडून लगेच घरी पळत जाल. गोपाळ अस्वस्थ होऊन त्याला विचारतो, काय माहिती आहे तुला, सांग मला पटकन. रमेश त्याला सांगतो, तुमच्या घरी आलेला तो पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून तो तुमचाच मुलगा आहे. ते ऐकून गोपाळचे डोळे विस्फारतात. त्याला मोठा धक्काच बसतो. पुढे रमेश सांगतो की तुमचा मुलगा पत्ता शोधत दुकानावर आला होता आणि आमच्या मालकांना भेटला. मालकांनी त्याची विचारपूस केल्यावर कळालं की तो तुमचा मुलगा आहे, पण तुमच्या मुलाने ही गोष्ट त्यांना कोणालाही सांगण्यास मनाई केली आहे, कारण त्याला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. हे ऐकताच गोपाळ भानावर येतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागतात. आता त्याच्या लक्षात आलं होतं की आपण काय करणार होतो. तो तातडीने स्वतःला सावरत घरी जायला निघतो. थोड्या वेळाने तो घरी पोचतो तेव्हा वसुधा शरदच्या रूम बाहेर रडत बसलेली असते. त्याच्या आता लक्षात आलं होतं. तो लगेच शरदच्या रूममध्ये जातो आणि शरदला या अवस्थेत बघून हंबरडाच फोडतो. त्याचं असं वागणं वसुधाला काही कळत नाही. गोपाळ रडत रडत शरदच्या छातीवर डोकं आपटतो आणि रडता रडता, बिट्टू बिट्टू तू आधी का नाही सांगितलंस, असं म्हणतो. हे ऐकून वसुधाच्या पायाखाली जमीनच सरकते. वसुधा लगबगीने शरदच्या शेजारी असलेली डायरी उचलते, ज्यात शरद आपले रोजचे अनुभव लिहित होता. डायरी वाचून वसुधालाही दुःख अनावर होते. वसुधाही जोरजोरात रडायला लागते. शरदला पुरण्यासाठी खड्डा खोदणाऱ्या सरिताला या दोघांचा आवाज ऐकू येतो. ती पळत पळत घरी येते. समोर चाललेले दृश्य बघून सरिता गोंधळते. थोड्या वेळाने तिच्या लक्षात येते की आपण किती मोठी चूक केली आहे. ते तिघेही जोरजोरात रडत असतात आणि स्वतःला दोष देत असतात. वसुधा आता वेडी झाली असते, कारण लहानपणी या बिट्टूने सरिताची वेणी कापली होती, म्हणून वसुधाने त्याला खूप मारलं आणि या मारामुळेच बिट्टू घर सोडून पळाला होता. तो आता मोठा जेंटलमॅन म्हणून घरी आला होता. हे सगळं त्याने डायरीमध्ये लिहिलेलं होतं. उद्या तो सावकाराचे पैसे देऊन खरं खरं सगळ्यांना सांगणार होता, पण पैशाच्या लोभापायी आणि आताताईपणामुळे यांनी आपला मुलगा आणि सरिताने आपला भाऊ गमावला होता. अचानक वसुधा उठते आणि थेट स्वयंपाकघरात जाऊन भात कालवून घेऊन येते आणि शरदच्याकडे बघत बघत तो भात तोंडात कोंबत असते. सरिताच्या लक्षात येतं आई काय करते आहे. त्यामुळे सरिताही आईच्या हातातील ताट घेऊन स्वतः भात खायला लागते. तोच गोपाळही त्या ताटातील भात खायला चालू करतो. मग गोपाळ एक मेणबत्ती घेऊन
कापूस ठेवलेल्या खोलीमध्ये जातो. थोड्या वेळाने कापूस पेट घेतो आणि सकाळपर्यंत सर्व घर जळून खाक होतं. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. चांगल्या कर्माने हाती आलेली लक्ष्मी आणि येणारे चांगले दिवस कसे एका स्वार्थी आणि वाईट विचाराने आपण गमावून बसू शकतो, हे या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? यामध्ये नक्की कोणाची चूक होती? का परिस्थितीमुळे हतबल होऊन त्यांना असं पाऊल उचलण्यास भाग पाडलं गेलं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशा अनेक कथा पुढेही ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती आपल्याला आवडली असल्यास कृपया आपल्या मित्राला शेअर देखील करा. परत भेटू एका नवीन भागात एका नवीन माहितीसह.